हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खते योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. राज्याचा एकात्मिक जल आराखडा लवकरच. साताऱ्यात ऊस क्षेत्र 5330 हेक्टरने घटलं. ऊसदार संदर्भात केंद्र सरकारचा उद्यापर्यंत निर्णय. कमी पावसामुळे अनेक गावात पिकाचं नुकसान. आणि सिम्बायोसिस संस्थेत ॲग्रो समिट संपन्न. नमस्कार, आता पाहूयात सविस्तर वृत्त. जलक्षेत्रात शिस्त आणण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. राज्याचा एकात्मिक जल आराखडा लवकरच तयार करण्यात येईल. तसंच विद्यमान धोरणं आणि कायदे यांचा आढावा घेण्यासाठी एक कृती दलाची स्थापना करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. 30 उपखोऱ्यांसह संपूर्ण गोदावरी नदीच्या खोऱ्याचं आणि इतर खोऱ्यातील सिंचन प्रकल्पाचे आराखडे 31 मार्चपर्यंत सादर करावेत, असे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्य जल परिषदेची स्थापना झाल्यानंतरची पहिली बैठक रविवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, तेव्हा ते बोलत होते. परिषदेच्या स्थापनेनंतर गेल्या 9 वर्षात बैठकाच न झाल्याबद्दल श्री फडणवीस यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली. सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आडसाली आणि पूर्व हंगामी ऊसाच्या क्षेत्रात 5330 हेक्टरनं घट झाली आहे. पावसाचं घटतं प्रमाण, वीज टंचाई, भूजल साठ्यात झालेली घट, कमी ऊस दर ही त्यामागची प्रमुख कारणं आहेत. या जिल्ह्यात आडसाली आणि पूर्व हंगामात 28,725 हेक्टर क्षेत्रावर नवीन ऊस लागवड करण्यात आली आहे. ही लागवड गेल्या वर्षाच्या तुलनेत 5330 हेक्टरनं कमी आहे. मात्र यावर्षी आडसाली आणि पूर्व हंगामी ऊसाच्या क्षेत्रात घट झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी रास्त आणि किफायतशीर भाव अर्थात FRP देण्यासंदर्भात येत्या 21 जानेवारीपर्यंत ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला दिलं. महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांना भेटले.
यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील 23,811 गावांमधील अंतिम पीक पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी असल्याचं आढळून आलं आहे. राज्यातल्या निम्म्याहून अधिक गावांमध्ये अत्यंत गंभीर स्थिती उद्भवल्याचं चित्र आहे. यात सर्वाधिक गावं मराठवाडा विभागातील असून त्यानंतरचा क्रमांक अमरावती विभागाचा आहे. या सर्व टंचाईग्रस्त गावांमध्ये राज्य सरकारनं तातडीने 8 उपयोजना लागू केल्याचा आदेश जारी केला आहे. पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेसच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन विभागातर्फे नुकतीच ॲग्रो समिट ही परिषद आयोजित करण्यात आली होती. बदलत्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शेती व्यवसायाचा बदलता चेहरा या विषयावर ही परिषद होती. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या संचालिका अस्मिता चिटणीस, पुण्यातील IMD संस्थेचे डॉक्टर N चट्टोपाध्याय, डॉक्टर रजनी गुप्ते यावेळी उपस्थित होते. या परिषदेमध्ये आधुनिक शेतीशी निगडित विविध विषयांवर नीरज कुमार, श्री रमेश मोहाळे, पांडुरंग तावरे, वेंकी अय्यर, सुनील गोरंटीवार आणि संदीप डेरे आदी मान्यवरांची प्रात्यक्षिकं सादर केली. शेतीशी संबंधित उद्योगांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी यांना या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधता आला. कृषी विषयक सल्ला. कमी तापमानापासून केळी बागेचे संरक्षण करण्यासाठी बागेला रात्रीच्या वेळी पाणी द्यावे. तसेच पहाटे बागेत ओला पाळा-पाचोळा जाळून दूर करावा. केळीच्या झाडास पीक अवस्थेनुसार प्रति झाड 250 ते 1000 ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी. आता बघूयात सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. वांगी कमाल 1500 रुपये, किमान 1000 रुपये. टोमॅटो कमाल 2000 रुपये, किमान 1500 रुपये. फ्लॉवर कमाल 1000 रुपये, किमान 500 रुपये. कांदा कमाल 1800 रुपये, किमान 1000 रुपये. लसूण कमाल 6000 रुपये, किमान 3000 रुपये. आले कमाल 2830 रुपये, किमान 2300 रुपये. काकडी कमाल 2500 रुपये, किमान 2000 रुपये. गाजर कमाल 1500 रुपये, किमान 1000 रुपये. आणि कारले कमाल 4500 रुपये आणि किमान 3500 रुपये प्रति क्विंटल असे आहे. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यातील हवामान मुख्यतः कोरडे राहील. तापमान. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 17 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 28, किमान 14. नागपूर कमाल 26, किमान 11. नाशिक कमाल 28, किमान 15. औरंगाबाद कमाल 27, किमान 16. कोल्हापूर कमाल 30, किमान 15. सांगली कमाल 29, किमान 16. सातारा कमाल 29, किमान 14. आणि सोलापूर कमाल 28 अंश सेल्सिअस आणि किमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.
सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. आपल्या शेतीप्रधान देशात शेती व्यवसाय हा प्रामुख्यानं पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेताची उत्पादकता वाढावी, शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळावं, याबरोबरच शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन मिळावं, या हेतूनं सरकार अनेक उपाययोजना करत असते. याचाच एक भाग म्हणून जलयुक्त शिवार अभियानाचा उल्लेख करता येईल. या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाणी कसं अडवलं पाहिजे, पाण्याची उपयोगिता कशी केली पाहिजे, पाण्याचे स्तोत्र कसे आहेत ती बळकट कशी केली पाहिजे, पाण्याचा वापर काटकसरीने कसा केला पाहिजे, पिकाचं नियोजन कसं असावं, पाणी वापर करत असताना त्याच्या संस्थेचं कसं नियोजन करता येईल, शिवारात जो पाऊस आपला पडतो शेतात त्या पावसाचं पाण्याचं नियोजन, जिथं पावसाचा थेंब पडेल त्याच ठिकाणी आपल्याला पाणी जिरावता कसं येईल त्याचं नियोजन कसं करता येईल, डोंगर माथ्यापासून ते शेवट तळ्यापर्यंत गाव तलावापर्यंत पडलेला प्रत्येक पावसाचं पाणी प्रत्येक जागेवर अडवून त्याचा जास्तीत विनियोग करून पिण्याचे पाणी जी काय आपल्याला पिण्याचे पाणी दुर्भिक्ष जाणवतं त्याचे प्रथम आपण विचार केलेला ह्या जलयुक्त अभियानमध्ये सर्व लोकांना पिण्याच्या पाण्याचं भरपूर प्रमाणात उपलब्ध होऊन मिळण्यासाठी त्याचं नियोजन केलेलं आहे. दुसरं जी काय पाणी आपलं शिल्लक राहणार आहे ते प्रथम जनावरांसाठी गावातल्या पिकासाठी आणि राहिलेलं पाणी आपल्याला इतर साठ्यासाठी व भूगर्भात जिरवण्यासाठी त्याचा जास्तीत कसा उपयोग करता येईल. यात विविध जवळजवळ 13 वेगवेगळे डिपार्टमेंट काम करणार आहेत. पाणी म्हणजे जीवन. दैनंदिन कामकाजासाठी, पशुधनासाठी, शेतीपूरक उद्योगांसाठी, चारा पिकं, फळ पिकं, प्रमुख शेती उत्पादनासाठी, तसंच प्रक्रिया उद्योगांसाठी आणि बायोगॅस निर्मितीसाठी सुद्धा पाण्याची आवश्यकता असते. पडणाऱ्या पावसाची योग्य साठवण शक्य झाल्यास शिवारात हिरवा निसर्ग डोलू लागेल. पावसाचं जे पडतं आहे आपल्या डोंगर माथ्यावर पाणी, तिथून आपल्याला सर्वसाधारणपणे विचार केला तर प्रथम विभाग येतो आहे तो आपला फॉरेस्टचा, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वन विभाग आहे ते वन विभागाचं काम आहे. त्या वन विभागाने पडलेलं पाणी आपल्या मोठमोठे चर काढणे, वन तलाव तयार करणे, CCTची कामं तयार करून जास्तीत पाणी तिथंच अडवून जंगलाचा जास्तीत विस्तार कसा होईल. आणि एका झाडाचा विचार केला तर एक झाड जर त्याची मुळं खोल गेली, जिथपर्यंत मुळं खोल जातात तिथपर्यंत पाण्याचं होल्डिंग म्हणजे साठा करून शकतं. त्यामुळे जास्तीत झाडं जर डोंगराच्या माथ्यावर लावली तर पाणी जी खाली येण्याची जी वाहण्याची क्षमता आहे ती वाहण्याची क्षमता आपोआप कट होऊन तिथूनच पाणी आपल्याला खाली एकत्रितपणे हळूहळू स्वच्छ संत पाणी मिळतं. त्यानंतर जो मध्यम भाग आहे, जो गावाच्या वरचा भाग, तर तिथं आपल्याला CCT जमीन जर उतळ असेल, 6 इंचापेक्षा जर कमी खोलीची जमीन असेल तर आपल्याला CCTचं काम घेता येईल. CCTच्या 1 मीटरपर्यंत माती खोलीची माती असेल तर आपल्याला तिथं मजगीची कामं घेता येतील. किती वहितीखालचं क्षेत्र आपल्याला भाताखाली क्षेत्र आणता येईल असं शेतकऱ्याला तिथलं पडणारं पाणी मजगीसाठी उपयोग करून तिथं उत्पादन वाढीसाठी आपल्याला भाताची लागवड करता येईल. प्रथम जर विचार केला तर आपल्याला मातीचे नालाबांध उताराव घेता येतील. त्या मातीच्या नालाबांधाच्या बाबतीत वरच्या बाजूला जिथं पावसाचा ब्रेक वाढल्यानंतर जर भात खचाराला पाणी द्यायचं असेल त्या अगोदर आपल्याला वळण बंधारेसारखी ॲक्टिव्हिटी घेता येईल. त्याच्यानंतर मातीचे नालाबांध घेता येतील. मातीच्या नालानंतर आपल्याला जे काय पाणी खाली जाणार आहे त्या पाण्याच्या खाली सर्वात शेवटी आपल्याला सिमेंटचा बांध करता येईल. पण त्या सिमेंटच्या बांधाच्या अगोदर काय माती जी वाहते ती माती वरच थांबवण्यासाठी जाळीचे बंधारे म्हणजे गॅबियन स्ट्रक्चर आपल्याला घेता येतील. आणि गॅबियन स्ट्रक्चर घेऊन आपल्याला शुद्ध झालेलं पाणी सिमेंट नालाबांधमध्ये अडवून
त्या पाण्याचा परत रिसर्क्युलेशन करून जास्तीत जास्त शेतीसाठी आपल्याला त्या सूक्ष्म सिंचनद्वारे म्हणा किंवा एखादं संरक्षित पाणी देण्यासाठी सुद्धा वापर करता येईल. त्यानंतर जे आपलं जादा झालेलं पाणी आहे ते सुद्धा एवढं सगळं आपल्याला पाणी अडवता येत नाही. सर्वसाधारणपणे आपण 30%च फक्त पाणी अडवू शकतो. यात राहिलेल्या 70%मधलं जे पाणी आहे त्यातलं काय पाणी आपण शेततळ्यात भरून शेततळ्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. प्लास्टिकचा पेपर मल्चिंग करून आपल्याला शेततळ्यामध्ये पाणी साठवून ठेवता येईल. या पाण्याचा उपयोग आपल्याला भाजीपाला ज्या पिकांना पाणी कमी लागणार आहे, ज्या पिकं थोड्या पाण्यावर थोड्या कमी कालावधीत येणार आहेत अशा पिकांसाठी याचा वापर करून जास्तीत जास्त आपल्याला शेतकऱ्याच्या उत्पन्नात कशी वाढ करता येईल याबाबतीत आपल्याला नियोजन करता येईल. जलयुक्त शिवार अभियानात शेतकऱ्यांना अनुदान आणि प्रशिक्षणाची सोयही आहे. चारा पिकांपासून नगदी पिकांपर्यंत साठवणीच्या विविध टप्प्यांवर अनेक पर्यायी मार्ग शेतकरी निवडू शकतील. उत्पादनावर प्रक्रिया करून त्यातून शेतीपूरक व्यवसाय यातून खुले होतील. डेअरीचा विषय पाहिला तर जे आपल्याकडे पाणी आहे सिमेंट नालाबंदच्या किंवा शेततळ्याच्या मध्ये पाणी आपलं शिल्लक राहणार आहे त्या पाण्याचा वापर जर शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीवरचं काही 10 गुंठ 5 गुंठ गुरांच्या संख्येच्या मर्यादित राहून सर्वसाधारणपणे एका गाईसाठी किंवा एका म्हशीसाठी आपण जर 1 गुंठा क्षेत्र वर्षासाठी ठेवलं तर त्यातून त्या शेतीचं गाईसाठी किंवा त्या जनावरांसाठी लागणारं पाण्याच्या लागणारं पाणी आणि त्याला लागणारा चारा याच्यासाठी उत्पन्न करण्यासाठी जी आपल्याला लागणार आहे त्या गोष्टी डेअरी डेव्हलपमेंटसाठी आपल्याला उपयोग करता येईल. त्याचा जर स्प्रिंकलरचा उपयोग करून गवत आहेच आपण वरच्या भागात गवत घेतो आहे पण ग्रास मध्ये हत्ती ग्रास असेल नंतर लुसर्न ग्रास असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारची जी काय हाय प्रोटीनची गवत आहे ती लागवड करून 1 गुंठ्यावर अशा वेगवेगळ्या कापणीने आपल्याला त्याचं हे घेऊन दुधाच्या उत्पन्नात वाढ करता येईल. त्यानंतर जी गवतापासून गुरांपासून जी शेण पडणार आहे त्यासाठी आपल्याला त्या शेणापासून गोबर गॅस तयार करून त्या गोबर गॅसवर आपल्या घरासाठी लागणारं सरपान जे आज जंगलातून आपण लाकूड तोड करतो आहे ते आपोआपच तिथं लाकूड तोड थांबवून जंगलाचा भाग वाचून आपण त्या गॅसवर आपल्याला स्वतःसाठी स्वयंपाकासाठी त्याचा गॅसचा उपयोग करता येईल. त्याचबरोबर त्या गॅसचा लाईट म्हणून उपयोग करता येईल. त्याचबरोबर शेतकऱ्याला पाणी करण्याकरता इंजिनला तो जो गॅस आपण फायर केला तर ते इंजिनसुद्धा त्या गॅसवर चालू शकतं. प्रक्रियायुक्त उत्पादनासाठी बाजारपेठ आणि जास्तीत जास्त उत्पन्नासाठी योग्य बाजारभाव यासाठी शेतकऱ्यांना जागृत करणं या अभियानातून शक्य होणार आहे. दूध डेअरीचा म्हटलं आपण दूध डेअरीवर जे काय दूध निघणार आहे आपलं त्याच्यावर काय प्रक्रिया युनिट करता येतील का? भाजीपाल्यावर आपल्याला काय प्रक्रिया युनिट करता येतील का? प्रक्रिया करत असताना त्यावर किती लोक आपल्या गावात त्याच्यावर आपल्या गावातली कुठली बँक आहेत त्या बँकेमार्फत शेतकऱ्यांचं जर 10% किंवा 25% वाटा देण्याची तयारी असेल तर शासनात निधीतून आपण 30-35% 40% वेगवेगळ्या प्रकारे 30%पासून 40%पर्यंत आपण अनुदान देऊन त्या शेतकऱ्याच्या ग्रुपला प्रोसेसिंग करण्यासाठी आपण उद्युक्त करणार आहे. आणि जो काय ग्रुप प्रोसेसिंग करणार आहेत तर त्या प्रोसेसिंग करण्यासाठी त्यांना लागणारं प्रशिक्षण आहे, त्यांना लागणारे फील्ड व्हिजिट आहेत, त्यांना लागणारे हे बाहेरच्या देशात कुठं जायचं असेल तर त्यासाठी आपण आयोजन करून त्या शेतकऱ्याच्या ग्रुप सहली काढणार आहोत. या सहलीद्वारे आपल्याला मार्केटिंगचा सुद्धा विचार करता येईल. कारण मार्केटिंगचा जर विचार केला तर आज आपण पिकवतो आहे पण विक्री व्यवस्थापन नसल्यामुळे शेतकऱ्यांना फक्त पिकवण्याचं ज्ञान आहे. कष्ट करायचं आणि 4 रुपयाची भाजीपाला आम्ही बाजारात गेला जातो त्यावेळेला तीच भाजीपाला आमच्या शेतकऱ्याला मिळतात 4 रुपये आणि आपण घरात जेव्हा खरेदी करायला जातो तो मिळतो 16 ते 20 रुपयापर्यंत त्याचा रेट जातो. मग जवळपास 4 ते 5 पट त्याचा रेट वाढला जातो. त्यासाठी जर शेतकऱ्यांनीच आमच्या ते स्वतःचं कष्ट केलेलं माल त्याच्यावर जर प्रोसेसिंग केलं त्याची जे मार्केटिंग करण्याची त्याची व्यवस्था निर्माण केली तर त्यासाठी आपण यातून प्रशिक्षण देणार आहोत. यानंतर आपल्याला काजू म्हणजे काय फळपिकं आमच्या शेतात घेणार आहोत. त्या फळपिकात आंबा असेल, काजू असेल किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या डाळिंबसारखे पिकं असतील, बोर असेल. या बाबतीत दुसरा एक विचार केला तर डेअरीचा विषय आहे. डेअरीच्या बाबतीत आपण डेअरीच्या गुरांसाठी जे काही नियोजन करणार आहेत त्या डेअरीसाठी त्यांनी स्वतःचं दूध जर घेतलं त्यातून पेढे तयार केले, खवा तयार केला, नंतर त्याची क्रीम तयार करून दह्यासारखा जर आपण विचार केला, दही आज शहरात पाहिलं तर पाव 200 ग्रॅमचं
पाऊस जर घ्यायला गेलो तर आपल्याला 40 रुपये त्याची किंमत द्यावी लागते. म्हणजे याचाच अर्थ 4-25 200 रुपये लिटर दूध झालं. म्हणजे ही शेतकऱ्याला आपण कुठेतरी जाणीव जागृती आपण करून देतो आहे. शेतकऱ्यांचा हा त्यांच्यात आपण जास्तीत जास्त उत्पन्नात वाढ कशी होईल ह्यासाठी कृषी विभाग, नंतर डेअरी डेव्हलपमेंट विभाग म्हणजे पशुसंवर्धन, पशुसंवर्धन, पोल्ट्री विभाग, त्याचबरोबर फूड प्रोसेसिंग विभाग असे वेगवेगळे विभाग एकत्र येऊन हे यात आम्ही काम करणार आहोत. जलयुक्त शिवार अभियानात पारंपरिक पाणी साठवणीच्या सुविधांचा पुनर्वापर विचारात आहे. पावसाच्या साठवलेल्या पाण्यावर आवश्यक त्या उपाययोजना करून ते पिण्यासाठी उपयोगात आणता येईल. त्यानंतर जर पाणी आपण जमिनीचं काही वेळेला हार्ड स्टार्टा असतो आणि हार्ड स्टार्टा असल्यामुळं जमिनीत सर्वच पाणी मुरणार नाही. पण ही पाणी मुरवण्यासाठी आपण हायड्रोफ्रॅक्चरिंग म्हणजे GSDA यांच्यामार्फत जादा झालेलं पाणी आपण त्या बोरमध्ये एका प्रेशरने सोडणार आहे आणि फ्रॅक्चर करणार आतला खडक आणि जास्तीत जास्त पाणी साठवण्याचा प्रयत्न आपण या कालावधीत करणार आहेत. त्याचबरोबर शिवार अभियानमध्ये जी काही जुनी स्ट्रक्चर आहेत त्यातला गाळ काढणार आहोत. उदाहरणार्थ शिवकालीन स्ट्रक्चर असेल तर शिवकालीन स्ट्रक्चरच्या बाबतीत साठलेला गाळ काढून ते जास्तीत जास्त पाण्याचा साठा वाढ करून देणार आहे. दुसरी गोष्ट जी मायनर टँक आहेत म्हणजे पाझर तलाव आहेत त्या पाझर तलावाची वेस्टवेअर जी काही खराब झालेले आहेत छोटी मोठी दुरुस्ती आहे त्याची दुरुस्ती करून पाणी साठा त्याच्यात वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातला गाळ आपण मोठ्या प्रमाणात काढून शेतकऱ्याला घेऊन जायच्यासाठी उद्युक्त करणार आहोत. त्याचबरोबर जे काही कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत केटीवरचे दरवाजेसुद्धा लोकसहभागातून आणि तसेच डिपार्टमेंटच्या काही उपलब्ध फंडातून दुरुस्त करून ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानंतर जी काम आपल्याला करायचं आहे ती पाण्याचं नियोजन. जिल्ह्यात एकही गाव आम्ही इथून पुढे टँकर देणार नाही किंबहुना टँकर लागणार नाही, देणार नाही म्हणण्यापेक्षा लागणार नाही. कारण तसं आमचं जलयुक्त शिवार अभियानमध्ये आमचं सर्वच खात्यांनी एकत्र येऊन नियोजन तयार केलेलं आहे. आम्ही आमच्या महाराष्ट्राचा 2019 हा टंचाईमुक्त महाराष्ट्र ही जलयुक्त जे अभियान आहे त्या अभियानात आम्ही यशस्वी करण्याचा सर्वांनी आम्ही इडा उचललेला आहे आणि ते आम्ही अभियान यशस्वीपणे राबवू आणि आमच्या जिल्ह्याचं नेहमीच आम्ही आत्तापर्यंत आघाडीवर राहिले. कोल्हापूर जिल्ह्याचंच सर्व आत्तापर्यंत राज्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे तसंच आम्ही मार्गदर्शक ठरवून आमचा जिल्हा सर्वप्रथम आणू. जलयुक्त शिवार अभियानात जास्तीत जास्त शेतकरी वर्ग सामील झाल्यास टंचाईमुक्त महाराष्ट्र साकार होईल. मुख्य पिकाबरोबरच शेतीपूरक उत्पादनात यामुळे वाढ होईल आणि शेतकरी सधन होण्यास यातून मदत होईल यात शंका नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.